हां बोला. आज रामकृष्ण आनंदवन केळे येथे आमच्या शाळेतल्या मुलांनी श्री वर्षासोल आयोजित केली होती. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात सकाळी आम्ही 10:30 वाजता इथे आलो. आल्यापासून इथे सुरुवातीला सर्व मुलांना मिसळपावचा नाश्ता दिला गेला. त्यानंतर जरा मुलांनी इकडे तिकडे फिरून मग इथे जो स्विमिंग टँक नवीन बांधलेला आहे त्या स्विमिंग टँकमध्ये मुलांनी पोहण्याचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे इथेच बाजूला असलेला एक छोटासा धबधबा आहे नदीचाच, तर तिथेसुद्धा मुलं गेली होती. तिथे धबधब्यामध्ये खेळली आणि त्यानंतर परत मुलं स्विमिंग टँकमध्ये त्यांनी पोहण्याचा आनंद लुटला. आणि त्यानंतर मग या बापट यांनीच इथे जेवणाचं सुद्धा आयोजन केलं होतं, तर इथे चांगला भोजनाचा सुद्धा आनंद मुलांनी घेतला. खूप छान इथं जेवण होतं. सर्व मुलं जेवली वगैरे आणि आता थोडा वेळ इथे विश्राम करत बसली आहेत. आणि त्यानंतर इथून आम्ही इथे जी शेती लावणी लावत आहेत भाताची, तर तिथे मुलं जरा भाताची लावणी बघायला सुद्धा जाणार आहेत. आणि अशा प्रकारे ही वर्षासह आमच्या शाळेने जी आयोजित केली आहे ही बापट कुटुंबियांच्या सहकार्याने रामकृष्ण आनंदवन येथे खूप चांगल्या पद्धतीने मुलांनी एन्जॉय केली असं म्हणता येईल. आणि त्यांचं जे सहकार्य आहे त्याबद्दल आमचं विद्यालय नेहमीच ऋणी राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. सर केळकर सर तुम्ही बोला. नमस्कार, माझं नाव रामचंद्र केळकर. मी SY गोडबोले हायस्कूल केळेमध्ये लिपिक म्हणून काम करतो गेली 24 वर्ष. आज केळ्यामध्ये रामकृष्ण आनंदवन एक बापटाने खूप चांगलं पर्यटनाचं केंद्र उभं केलं आहे. या पर्यटन केंद्रामध्ये शाळेची वर्षा सहल घेऊन येण्याचा योग आला. त्यांची खूप वर्षाची इच्छा होती की शाळेतली मुलं आमच्या परिसरात येऊन परिसर बघावा. त्याप्रमाणे आम्ही आज तो दिवस उजाडला आणि आम्ही आज प्रत्यक्ष इथे आलो आहे. सकाळी आल्यानंतर प्रसन्न वातावरणामध्ये मिसळीचा आस्वाद घेतला. आस्वाद घेतल्यानंतर इथनं मुलं स्विमिंग टँकला गेली. स्विमिंग टँकमध्ये खूप आनंद लुटला. त्यानंतर इथेच त्यांच्या परिसरामध्ये एक धबधबे आहेत 1-2, त्या धबधब्यांचा एक लाभ घेतला मुलांनी. खूप आनंद लुटला. आणि त्यानंतर धबधब्यातून आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना असं वाटलं की आपण स्विमिंग टँकमध्ये जावं. हा खूप चांगला परिसर आहे, निसर्गाने नटलेला आहे. नैसर्गिक छान परिसर असल्यामुळे वातावरणही खूप छान आहे, शांत आहे. पाऊस उघडलेला आहे. फक्त आज वर्षासह अशी अपेक्षा होती की पाऊस खूप पडेल, पण आज तेवढं पाऊस फक्त मिळाला नाही. निसर्ग छान असल्यामुळे आणि इथे परिसर पण खूप छान आहे, सजवलेला आहे. खूप डिझाईन खूप छान केला आहे. पर्यटकही इथे वेगवेगळे येतात, तेही आम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर उत्तम दर्जाचं भोजन बापट कुटुंबियांनी ह्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना दिलं. खऱ्या अर्थाने विचार केला तर हा टुरिझमचा एरिया असल्यामुळे महागाईच्या दृष्टीने विचार केला तर खूप खर्च या परिसरामध्ये आहे. पण शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे ह्या बापट कुटुंबियांनी आम्हाला या सगळ्या विषयात सवलत दिली. त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद द्यायला हवे. कारण एवढा परिसर फिरणं आणि एवढ्या सुविधा आमच्या विद्यार्थ्यांसाठी अल्प मोबदल्यामध्ये देणं हे खूप चांगलं आहे. आणि त्यांनी हे मनापासून ऐच्छिक केलं. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.